इकडे आड आणि तिकडे विहीर ही म्हण तुम्ही ऐकली असेलच। आणि अशीच अवस्था आता आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर महायुतीची होताना दिसते। याचं कारण ठरते ते म्हणजे एकीकडे नाराज मराठा समाज आणि दुसरीकडे नाराज ओबीसी मतदार। आणि यामुळेच आता येणारी विधानसभा निवडणूक अत्यंत संयम राखून आणि कोणालाही कोणत्याही मतदाराला नाराज न करता महायुतीला लढवायची आहे, जेणेकरून लोकसभेला झालेला तोटा विधानसभेत भरून निघेल। आता याची तयारी नेमकी महायुती कशी करणार आहे, कोणकोणत्या अडचणींचा महायुतीला सामना करावा लागणार आहे, या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी प्रशांत, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत। आताच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा आंदोलनाचा आणि मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचा सरकारला तोटा झाला। महायुतीला 42 जागांवरून अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज महायुतीच्या विरोधात गेला असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे सरकार मराठा समाजाचा रोष दूर करण्याचा प्रयत्न करत आहे। सरकार सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यामुळे आता ओबीसी समाज विरोधात जात असल्याच्या शक्यतांमुळे सरकारची डोकेदुखी वाढायला सुरुवात झाली। पण या सगळ्यातून नक्की ओबीसी समाज नाराज का झालाय आणि त्यामुळे सरकारला नक्की धोका कोणता हे पाहूयात। लोकसभा निवडणुकांनंतर मनोज जरांगेंनी लगेचच उपोषणाला सुरुवात केली आणि सगळे सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारला घेरण्याचा प्रयत्न मराठा समाजाकडून करण्यात आला। जर कायदा लागू केला नाही तर विधानसभेच्या मैदानात उतरू आणि नाव घेऊन उमेदवार पाडू अशी धमकी सरकारला दिली। मराठा समाजामुळे सरकारला विधानसभेला तोटा होऊ नये यासाठी सरकारने मध्यस्थी करून मनोज जरांगेंचं आंदोलन स्थगित केलं आणि सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा विचार सरकारकडून केला जाऊ लागला। तर दुसरीकडे अंतरवाली सराटीपासून हाकेच्या अंतरावर वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे। ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल आणि त्यामुळे ओबीसी समाज आंदोलन करत आहे। दरम्यान ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला खूप मोठा इशारा दिलाय। येणाऱ्या विधानसभेला आम्ही आव्हान देतो, जो आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सगळ्या सोयऱ्याचा आदेश काढेल, त्यांचे आमदार आम्ही चुन चुन के गिराएंगे असा दमस त्यांनी सरकारला दिला। त्यामुळे आता सरकार मराठा आणि ओबीसी समाज यांच्या कात्रीत सापडला आहे। जर सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजाचा जो फटका लोकसभेला झाला तोच फटका विधानसभेला बसण्याची भीती सरकारला आहे। तर या कायद्याची अंमलबजावणी केली तर ओबीसी समाज कायमचा भाजपपासून दूर जाण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। ओबीसी समाज भाजपची वोट बँक असल्याचं बोललं जातं। त्यामुळे ओबीसी समाज दुखावला गेला तर भाजपला खूप मोठा फटका विधानसभेला तसेच आगामी प्रत्येक निवडणुकांसाठी होऊ शकतो असं बोलून दाखवलं जातंय। ओबीसी समाज भाजपसाठी महत्त्वाचा का आहे ते पण पाहूयात। महाराष्ट्रात जवळपास 38% ओबीसी समाज आहे। राज्यात सत्तेत यायचं असेल तर ओबीसी समाजाची मतं मिळवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यातही ओबीसी समाज भाजपचा हक्काचा मतदार समजला जातो। त्यामुळे ओबीसी समाजाला दुखवलं तर महाराष्ट्रातून भाजपचं सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही अशा शक्यता काही विश्लेषक बोलून दाखवत आहेत। तर दुसरीकडे मराठा समाजही 31% आहे आणि मराठा समाजाला दुखवलं तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण लोकसभा निकालातून समोर आलं। त्यामुळे सरकारला मराठा समाजाला दुखवणं सरकारसाठी धोकादायक असू शकतं। त्यामुळे सरकार यावर काय पावले उचलतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। दरम्यान या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं, सरकार कोणाला खुश करणार आणि कोणाचा रोष ओढून घेणार यावर तुमचं मत काय ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।